ओम श्री परमात्मने नमः. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र श्लोक 79 ते 83. 79वा श्लोक वाचूया. स्वक्षस्वंगशतानंदो नंदिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्छिन्न संशयः. स्वक्ष भगवंताचं नाव आलंय. भगवंतांचे नेत्र कमळाप्रमाणे सुंदर आहेत. मनोहर कृपा कटाक्षांनी युक्त परमसुंदर नेत्र असणारे भगवान हे स्वक्ष आहेत. स्वंग भगवंतांचं अंग अत्यंत सुंदर आहे. अनेक स्तोत्रांमध्ये भगवंताच्या चरणापासून तर मस्तकापर्यंत सगळ्या अंगांचं वर्णन आलेलं आहे. अतिशय कोमल परमसुंदर अंग असणारे भगवान हे स्वंग आहेत. शतानंद एकच परमात्मा परमानंद रूप भगवान उपाधिभेदानी शेकडो प्रकारचे होत असतात आणि म्हणून ते शतानंद आहेत. या आनंदाच्या अंशमात्रांनी सारे प्राणी जगतात असं श्रुती म्हणते. लीलाभेदानी असे शेकडो विभागात विभक्त असणारे आनंद स्वरूप भगवान हे शतानंद आहेत. नंदी परमानंद विग्रह असल्याने भगवान नंदी आहेत. ज्योतिर्गणेश्वर ज्योतिर्गण म्हणजे नक्षत्रगणांचे भगवान ईश्वर आहेत आणि म्हणून त्यांना ज्योतिर्गणेश्वर असं नाव आहे. सूर्यामध्ये असणारं तेज परमात्मा आहेत असे नक्षत्रांचे ईश्वर भगवान हे ज्योतिर्गणेश्वर आहेत. विजितात्मा ज्यांनी आपला आत्मा तथा मनाला जिंकलेला आहे ते भगवान विजितात्मा आहेत. अविधेयात्मा भगवंताचा आत्मा अर्थात त्यांचं स्वरूप कोणाही कडून विधिरूप वर्णन केलं जाऊ शकत नाही. त्यांच्या खऱ्या स्वरूपाचं कोणत्याही प्रकारे वर्णन करता येत नाही. ते अनिर्वचनीय आहेत. अविधेयात्मा आहेत. सत्कीर्ती भगवंतांची कीर्ती सत्य आहे आणि म्हणून त्यांचं नाव सत्कीर्ती आहे. छिन्न संशय तळहातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे सर्व काही साक्षात पाहणाऱ्या भगवंतांना कोणताही संशय नाही. ते प्रत्यक्ष पाहणारे असल्याने सर्व संशयरहित असे छिन्न संशय आहेत. 80वा श्लोक असा आहे. उदीर्ण सर्वतश्चक्षुः अनीशशाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर् विशोकशोकनाशनः. उदीर्ण सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ असल्याने भगवंत उदीर्ण म्हणवले जातात. सर्वतश्चक्षु आपल्या चैतन्य रूपाने भगवान सर्व बाजूंनी सर्वांना पाहतात आणि म्हणून ते सर्वतश्चक्षु आहेत. अनीश भगवंताचा कोणी ईश नाही आणि म्हणून ते अनीश आहे. न तस्येषे कश्चन असं श्रुती सांगते. ज्यांचा दुसरा कोणी शासक नाही ते स्वतंत्र आहेत असे भगवंत हे अनीश या नावाने प्रसिद्ध आहेत. शाश्वत स्थिर भगवंत नित्य असूनसुद्धा त्यांच्यात कोणतेही विकार नाहीत. सदा एकरस स्थिर निर्विकार असल्याने त्यांचं शाश्वत स्थिर असं नाव आहे. भूषय रामावतारामध्ये लंकेला जाण्यासाठी मार्ग शोधत असताना भगवान समुद्र तटावर शयन करतात आणि म्हणून ते भूषय आहेत. भूषण स्वेच्छेने अनेक अवतार घेऊन आपल्या चरणचिन्हांनी या पृथ्वीला भूषित करणारे भगवान हे भूषण आहेत. भूती भवन म्हणजे सत्ता मात्र असल्याने किंवा विभूती रूप असल्याने भगवंतांचं नाव भूती असं आहे. समस्त विभूतींचं कारण आणि आधार स्वरूप असल्याने भगवान भूती आहेत. विशोक परमानंद स्वरूप भगवंत सर्व शोकांपासून रहित आहेत आणि म्हणून ते विशोक आहेत. शोकनाशन
भगवंत आपल्या स्मरणमात्रेनी भक्तांचा शोक नाहीसा करणारे आहेत आणि म्हणून त्यांना शोकनाशन म्हणतात. 81वा श्लोक असा आहे. अर्चिष्मान अर्चित कुंभो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युम्नो मितविक्रमः. अर्चिष्मान, अर्ची म्हणजे किरण, ज्यांच्या किरणांनी सूर्य चंद्र इत्यादी अर्चिष्मान होतात असे भगवंत आहेत. सूर्य चंद्र इत्यादी ज्योतींना दैदिप्यमान करणाऱ्या अतिशय प्रकाशमय अनंत किरणांनी युक्त असणाऱ्या भगवंतांचं नाव अर्चिष्मान आहे. अर्चित, ब्रह्मा इत्यादी संपूर्ण लोकांकडून भगवंत पूजिले जातात. ते सर्वांना पूज्य आहेत आणि म्हणून भगवंत अर्चित आहेत. कुंभ, कुंभाप्रमाणे भगवंतांच्या मध्ये सर्व काही स्थित आहे आणि म्हणून ते कुंभ आहेत. विशुद्धात्मा, 3 गुणांहून अतीत असल्याने भगवान विशुद्धात्मा आहेत. परमशुद्ध निर्मल आत्मस्वरूप असे भगवंत हे विशुद्धात्मा आहेत. विशोधन, भगवंतांचं स्मरण केल्याने सर्व पापांचा नाश होतो. केवळ स्मरण केल्याने भगवंत भक्तांच्या समस्त पापांचा नाश करून त्यांची अंतःकरण परमशुद्ध करतात आणि म्हणून ते विशोधन आहेत. अनिरुद्ध, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध असे 4 व्यूह मानले गेले आहेत. भगवान या सर्वांच्या मध्ये स्थित आहेत. तसंच भगवंतांना कोणीही शत्रू कधी अडवू शकत नाही, रोखू शकत नाही आणि म्हणून ते अनिरुद्ध आहेत. अप्रतिरथ, भगवंतांचा कोणी प्रतिरथ म्हणजे प्रतिपक्ष, विरुद्ध पक्ष नाही आणि म्हणून ते अप्रतिरथ आहेत. प्रद्युम्न, भगवंताचा द्युम्न म्हणजे धन श्रेष्ठ आहे म्हणून ते प्रद्युम्न आहेत. किंवा चतुर्व्यूहामधल्या अंतर्वर्ती प्रद्युम्न भगवंत आहेत. अमित विक्रम, त्यांचा पराक्रम अपरिमित आहे म्हणून भगवंत अमित विक्रम आहेत. भगवंतांच्या पराक्रमाला सीमा नाही. अमर्याद, अप्रतिहत, पराक्रमी असे भगवंत हे अमित विक्रम आहेत. 82वा श्लोक असा आहे. कालनेमिनिहा वीर शौरिशूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशिहा हरिः. कालनेमिनिहा, भगवंतांनी कालनेमी नामक राक्षसाचं हनन केलं, त्याला मारलं आणि म्हणून ते कालनेमिनिहा आहेत. वीर, भगवंत अत्यंत वीर आहेत म्हणून त्यांचं नाव वीर असं आहे. शौरी, शूरकुळात उत्पन्न झाल्याने श्रीकृष्ण भगवान हे शौरी आहेत. शूरजनेश्वरः, भगवंत अत्यंत शूर आहेत. ते इंद्रादी शूरवीरांवर शासन करतात. ते इंद्रादिकांचे ईश्वर आहेत, श्रेष्ठ आहेत आणि म्हणून त्यांचं नाव शूरजनेश्वर असं आहे. त्रिलोकात्मा, अंतर्यामी रूपाने 3 लोकांचे आत्मा भगवंत आहेत आणि 3 लोक वस्तुतः परमात्म्याहून पृथक नाहीत, वेगळे नाहीत म्हणून भगवंत हे त्रिलोकात्मा आहेत. त्रिलोकेश, भगवंताच्या आज्ञेने 3 लोक आपापलं कार्य करत असतात. ते त्रिलोकाचे स्वामी आहेत आणि म्हणून त्यांचं नाव हे त्रिलोकेश असं आहे. केशव, सूर्य इत्यादींच्या आत व्याप्त असणाऱ्या किरणांना केश म्हणतात. त्या किरणांनी युक्त असल्याने भगवंत हे केशव आहेत. तसंच ब्रह्मा, विष्णू आणि शिव या शक्ती म्हणजे केश आहेत. त्यांनी युक्त असल्याने भगवंतांचं नाव केशव असं आहे. त्रयः केशिनः असं श्रुती सांगते. हरिवंश पुराणात भगवान शिव म्हणतात, क हे ब्रह्माचं नाव आहे आणि मी समस्त देहधाऱ्यांचा ईश आहे
आणि आम्ही दोघे हे भगवंता आपल्याच अंशाने उत्पन्न झालो आहोत, म्हणून आपण केशव आहात. असं केशव हे भगवंतांचं गोड नाव आहे. केशी, केशी नामक असुराला भगवंतांनी ठार मारलं आणि म्हणून ते केशी आहेत. हरी, भगवंत अविद्यारूप कारणसहित संसाराचं हरण करतात आणि म्हणून ते हरी आहेत. केवळ स्मरण केल्याने समस्त पाप, ताप, दुःख, रोग इत्यादी सारं हरण करणाऱ्या भगवंतांचं हरी हे सुंदर असं नाव आहे. 83वा श्लोक असा आहे. कामदेव कामपाल कामी कांतकृतागमः अनिर्देश्य वपुर्विष्णुर वीरोऽनंतो धनंजयः. कामदेव, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांची इच्छा करणाऱ्या मनुष्यांकडून ज्या ज्या कामनांची अभिलाषा केली जाते त्या साऱ्यांचे अधिष्ठाता परमदेव भगवंत आहेत आणि म्हणून ते कामदेव आहेत. भगवान कामही आहेत आणि देवही आहेत आणि म्हणून ते कामदेव आहेत. कामपाल, कामीजनांच्या कामनांचे पालन करणारे भगवंत आहेत आणि म्हणून भगवंतांना कामपाल असं म्हटलं आहे. कामी, भगवंत स्वभावतः पूर्ण काम आहेत आणि म्हणून ते कामी आहेत आणि आपल्या प्रिय भक्तांची कामना करणारे आहेत, म्हणूनही त्यांचं नाव कामी असं आहे. कांत, परमसुंदर देह धारण करणारे भगवान हे कांत आहेत. किंवा द्विपरार्ध म्हणजे ब्रह्मदेवाचे 100 वर्ष झाल्यानंतर, क म्हणजे ब्रह्मदेवाचा अंत परमात्म्याच्या ठायी होतो, म्हणून ते कांत आहेत. सर्वांचे स्वामी असल्याने भगवंत हे कांत म्हणवले जातात. कृतागम, श्रुती, स्मृती आणि आगम यांची रचना भगवंतांनी केली आहे. ते भगवान कृतागम आहेत. पुढे स्तोत्रात आलंय, वेदाशास्त्राणि विज्ञानम एतत् सर्वं जनार्दनात. वेद, शास्त्र, विज्ञान हे सारं जिथून प्रगट झालं ते भगवान हे कृतागम आहेत. अनिर्देश्य वपू, गुणातीत परमेश्वराचं रूप आहे. ते रूप असं आहे असा निर्देश करणं कुणालाही कधीही शक्य नाही. ज्यांच्या दिव्य स्वरूपाचं कोणत्याही प्रकारे वर्णन करता येत नाही असे अनिर्वचनीय भगवंत हे अनिर्देश्य वपू आहेत. विष्णू, भगवंत आपल्या प्रचुर कांतीनी पृथ्वी आणि आकाश व्यापून स्थित आहेत, म्हणून ते विष्णू आहेत. तसंच ते सर्वत्र गमन करतात, म्हणून त्यांना विष्णू असं नाव आहे, असं महाभारतात म्हटलं आहे. वीर, चरणांशिवाय गमन करणं इत्यादी अनेक दिव्य शक्तींनी युक्त असे भगवान वीर आहेत. वी धातूचे गती, व्याप्ती, जनन, कांती, फेकणं आणि खाणं असे अनेक अर्थ आहेत. भगवंताच्या ठाई ते सारे सार्थ आहेत आणि म्हणून देवाला वीर म्हटलाय. अनंत, व्यापी, नित्य, सर्वात्मा आणि तसंच देश, काल आणि वस्तूंहून अपरिच्छिन्न असल्याने भगवंत अनंत आहेत. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं उपनिषदात वर्णन आहे. अविनाशी भगवंतांच्या गुणांचा पार गंधर्व, अप्सरा, सिद्ध, किन्नर, सर्प, चारण इत्यादी कुणालाही लागू शकत नाही असं विष्णू पुराणात म्हटलं आहे. ज्यांचं स्वरूप, शक्ती, ऐश्वर्य, सामर्थ्य आणि गुणांचा अंत नाही, पार नाही असे भगवान अनंत आहेत. धनंजय, अर्जुनाने दिग्विजयाच्या वेळी पुष्कळ धन जिंकलं होतं आणि म्हणून त्याचं नाव धनंजय आहे. पांडवात मी धनंजय आहे, पांडवानां धनंजयः असं गीतेमध्ये भगवंत म्हणतात. भगवंत अर्जुन रूपच आहेत,
किंवा अर्जुन भगवंतांची विभूती असल्यामुळे भगवंत स्वतः धनंजय आहेत. आज इथे थांबूया. हरये नमः.